हॅलो फ्रेंड्स, ॲज यू ऑल कॅन सी आज माझी सवारी निघालेली आहे फॉरेस्ट एस्केप ह्या कोयनानगरमधल्या रिसॉर्टला. हे वाटेत जातानाचं दृश्य आहे. रस्ता अतिशय सुंदर. पुण्याहून निघाल्यानंतर पुणे सातारा रोडवरनं पाटण कराड या भागामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा तिकडे कोयनानगर आहे, तिथे हे रिसॉर्ट आहे. आणि इकडे हे असं सगळं चिऱ्याचं बांधकाम असलेलं फुल स्ट्रक्चर आहे. हे मी तुम्हाला माझ्या रूमच्या तिकडचा भाग दाखवते. खूप मस्त स्वच्छ वेल मेंटेन्ड असं हे रिसॉर्ट आहे आणि छान केलं आहे सगळं. ग्रीनरी आहे खूप. आणि हे इंटिरियर आहे, म्हणजे ही एक बेडरूम आणि त्याला एक अटॅच्ड हॉल, असं दोन्हीकडे मिळून एक 4 ते 5 माणसं सहज राहू शकतात. बेडरूमला AC आहे, हॉलला फॅन आणि कूलर अशी सोय आहे तिकडे. सो इट इज क्वाईट कोझी अँड कम्फर्टेबल बेडरूम अँड हॉल. हिअर इज द बेस्ट स्विमिंग पूल एव्हर. मला हे स्विमिंग पूलचं हे खूप आवडलेलं. इकडे खूप छान पूल आहे, मोठा आहे आणि तो जो भाग आहे तो फुल ग्रीन असल्यामुळे तिथे स्विमिंग करायला, डुंबायला पाण्यामध्ये खूप मजा आली आम्हाला. दिस इज व्हेरी नाईस. ॲज यू ऑल कॅन सी दिस इज द डायनिंग एरिया रेस्टॉरंट, जिथे अतिशय सुंदर फूड सर्व केलं होतं आम्हाला 3 दिवस. सो वी थरोली एन्जॉयड. आणि हा एक असा युनिक एरिया त्यांनी केला आहे जिकडे शेणाने सारवून तो भाग, इकडे ते बार्बेक्यू आहे, चुली बनवल्यात त्यांनी शेणाने सारवलेल्या, जिकडे ते बार्बेक्यू नाईट पण करतात. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो मी म्हटल्याप्रमाणे पाटण जवळच्या आहे कोयनानगर एरियामधल्या फॉरेस्ट एस्केप ह्या रिसॉर्टमधला माझा 3रा दिवस आज. आणि काल रात्री आम्ही अतिशय एक्सायटिंग अशी एक नाईट राईड केली, ज्याच्यामध्ये कोयनाची सँक्च्युरी जी आहे त्याच्या बफर एरियामध्ये तुम्हाला एक राईड देतात, फिरवतात तिकडे. तिथे आम्हाला क्लासिक असं बिबट्याचं दर्शन डिरेक्टली नाही म्हणता येणार, पण त्याचे फक्त लांबून डोळे आम्हाला दिसत होते, शाईन होत होते टॉर्चच्या प्रकाशामध्ये. ते एक दृश्य आम्हाला दिसलं. बाकी प्राणी दिसतात म्हणतात, बायसन दिसतं, सांबर, पॉर्क्युपाईन असं काय काय, आणि काही नॉक्टर्नल बर्ड्स. पण आम्हाला काही 2-4 नॉक्टर्नल बर्ड्स आणि एक असं हे बिबट्याचे डोळे दिसले. आणि 1-2 तासाची राईड होती, पण अजून ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला तरी काही दिसलेलं नाही. पण आम्हाला लेटेस्ट बायसनचे पगमार्क्स, बिबट्याचे पगमार्क्स असं दिसलं होतं काल. सो आम्हाला काल रात्री खूप खूप मस्त वाटलं. ती राईड खूप छान होती, तो अनुभव खूपच मस्त होता. आणि ह्यांची जी एक जंगल सफारी म्हणून जी आहे त्याच्यामध्ये ते प्रॉपर परमिशन घेऊन कोअर एरियामध्ये सुद्धा दिवसाच्या वेळी घेऊन जातात तुम्हाला. तर तुम्ही हा अनुभव नक्की इथे घ्या. आणि आहे इथे 5-7 टायगर्स पण आहेत, बिबट्या तर भरपूर आहेत आणि बायसन्स खूप आहेत, म्हणजे गवा ते खूप आहेत. तर तुम्ही हे इकडे आल्यानंतर हा अनुभव घेऊच शकता. अजून एक मेन्शन करायचं म्हणजे इथे तुम्हाला बर्ड वॉचिंग म्हणून पण एक त्यांची ॲक्टिव्हिटी आहे. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आहेत की जे आम्ही ती ॲक्टिव्हिटी घेतली नव्हती वेगळी अशी काही, पण तरीसुद्धा आम्ही जे काय आता नाईट राईड, जंगलचं एक फेरफटका, फार्म व्हिजिट, नंतर नेचर ट्रेल हे सगळं केलं की आम्ही इथे सराउंडिंगमध्ये फिरतोय तेव्हासुद्धा तुम्हाला चिक्कार वेगवेगळे बर्ड्स इथे दिसतात. सो बर्ड वॉचर्स जे असतात, जे बर्ड लवर्स आहेत, त्यांच्यासाठी पण खूप छान इकडे ऑप्शन अवेलेबल आहे. सो इन टोटल सांगायचं तर कोयनानगरमधलं हे फॉरेस्ट एस्केप नावाचं जे हे रिसॉर्ट आहे ते अतिशय सुंदर आहे. आणि असं सगळीकडे चिऱ्याचं बांधकाम आणि आजूबाजूला अशी घनदाट झाडी, आणि त्यांनी खूप उत्कृष्ट प्लांटेशन पण केलेलं आहे इथे. स्वतःहून कुंड्यांमध्ये अनेक विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत. आणि सगळ्यात मेन्शन महत्त्वाचं करायचं म्हणजे फूड. अतिशय सुंदर क्वालिटीचं फूड इकडं आहे. म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर आम्हाला कशामध्येही डिसअपॉइंटमेंट झाली नाही. खूप टेस्टी फूड होतं. त्यांची सर्व्हिस खूप सुंदर आहे. त्यांचा स्टाफ पण अतिशय मस्त आहे. मी कोयनानगरला इथे या रिसॉर्टला नक्कीच तुम्ही भेट द्या. आणि पुण्याहून 3.5-4 तास वगैरे लागतात. आणि
आणि पाटण आणि कराडच्या जवळ कोयना नगर, कोयना डॅमच्या जवळ हे आहे एक्झॅक्टली. सो तुम्हाला बरीच ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. म्हणजे कोयनाच्या डॅमच्या रिलेटेड आम्हाला एक डॉक्युमेंटरी पण दाखवली होती, ती पण खूप सुंदर होती. आणि बाकी आपण जसं रिसॉर्टला बघतो कराओके फॅसिलिटी किंवा इंडोर गेम्स हे सगळं पण इकडे आहे. सो आज आम्ही आता त्याचा अनुभव इथे घेणार आहोत. आणि आय रिअली हायली रेकमेंड दिस रिसॉर्ट टू यू. डू विजिट आणि मला तुमचा फीडबॅक नक्की सांगा. माझा व्हिडिओ वंडरलस्ट सानिका या माझ्या चॅनलवर नक्की बघा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. थँक्यू सो मच. सायनिंग ऑफ. बाय.